नमस्कार, मी अजय मिश्रा. आज आपण पुन्हा भंडारा एक्सप्रेसच्या डिजिटल व्यासपीठावर आलेलो आहोत. नुकतंच पंतप्रधान मोदी यांनी भारत देशाला एक आवाहन केलं होतं की सोने वर्षभर घ्या नको. यामुळे सर्व सराफा व्यापाऱ्यामध्ये नाराजी आहे आणि कुठंतरी मोठा घडत आहे की मोदी सरांनी एवढा मोठा आवाहन केलं आहे. आज भंडारा जिल्ह्यामध्ये आपण एक नक्षत्र या ज्वेलर्समध्ये उभा आहो आणि त्यांना आपण त्यांचे मत व्यक्त करू की पंतप्रधान मोदी यांनी जे घोषणा केली आहे की 1 वर्ष निदान सोनं खरेदी करू नका, यांच्यावर सराफा व्यापारावर काय परिणाम झालेला आहे आणि जनता यावर काय त्यांच्या भावना व्यक्त करत आहे आणि यांच्या व्यापारावर काय परिणाम झाला आहे. तर चला आपण यांच्याशी जे यांचे संचालक आहेत तुषार काळबांधे आपण बघूया. सर, मला तुमचं नाव आणि प्रतिष्ठान नाव सांगाल आणि मला हे सांगा की मोदी सरकारने जे 1 वर्ष गोल्ड खरेदी करू नका असे सामान्य जनतेला आवाहन केलेलं आहे, याकडे तुम्ही कसे बघता एक व्यापारी म्हणून? नमस्कार, मी नक्षत्र ज्वेलर्स संचालक तुषार काळबांधे. नुकतेच पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आवाहन केलं तर आम्ही देशहित आणि आर्थिक स्थैर्यासाठीची सरकारची चिंता समजू शकतो. पण भारतामध्ये सोने केवळ ही चैनीची वस्तू नसून लाखो कुटुंबाच्या बचतीचे आणि सुरक्षतेचे आणि परंपराचे हे माध्यम आहे. ज्वेलरी उद्योगाची लाखो कारागीर आणि छोटे व्यापारी, सेल्स स्टाफ आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह जुळलेला आहे. त्यामुळे अशा कोणत्याही आर्थिक आव्हानाला थेट परिणाम रोजगार आणि छोट्या व्यवसायांवर होतोच. आमच्या मते असे आहे की नागरिकांनी जागरूकपणे आपल्या क्षमतेनुसार खरेदी करावी. तसेच सरकार आणि उद्योग क्षेत्रांनी मिळून हा समतोल साधला पाहिजे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील आणि रोजगारावरही परिणाम नाही होणार. आम्ही आमच्या ग्राहकांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी घाबरून निर्णय न घेता आपल्या गरजेनुसार बचत आणि भविष्याची सुरक्षता लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. भारतामध्ये सोने हे केवळ नेहमीच विश्वास आणि सुरक्षतेचे प्रतीक राहिले आहे.